नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय आणि योजना अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्यात येणाऱ्या हप्त्याबद्दल आहे. कारण मे महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाने दिनांक 28 मे रोजी शासन निर्णय जारी केलेला आहे. तो शासन निर्णय काय आहेत ते आपण आता बघणार आहोत. सन 2025-26 मधील आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल 28,290 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यातून सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये 2,984 कोटी रुपये इतका सर्वसाधारण निधी घटकांसाठी वितरित करण्याला शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे. या शासन निर्णयाअंतर्गत मे महिन्याचा हप्ता वितरित पुढील 2 ते 4 दिवसामध्ये होऊ शकतो असं आपण गृहीत धरूया. सदरील वितरित करण्यात आलेला निधी आहार व संवितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. सदर योजनेमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. कारण सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परिपक्वता आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःचा आधार संलग्न खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे दरमहा रुपये 1,500 इतकी रक्कम देण्यात येणार आहे. शासन निर्णयामध्ये हे सुद्धा नमूद करण्यात आले आहे. त्याच्यामुळे या योजनेमध्ये अजून तरी कुठलाही बदल झालेला नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.